ब्राह्मणवादी साहित्य. पुष्पमित्राच्या राजकीय विजयानंतर जे ब्राह्मणी साहित्य निर्माण झाले ते वस्तुस्थितीच्या कारणांवर प्रकाश टाकते. अशा ब्राह्मणी साहित्याला 6 भागात विभागलेला आहे. 1. मनुस्मृती, 2. भगवद्गीता, 3. रामायण, 4. महाभारत, 5. वेदांत, 6. पुराण. या साहित्याचे विवेचन करताना मी फक्त अशाच गोष्टींचा निर्देश करीन की ज्या बौद्ध धम्माच्या रासाला कारणीभूत असल्याचे दिसून येईल. साहित्य हे जनतेच्या जीवनाचा आरसा असते असे मानले जाते. साहित्यात जनतेच्या जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. एक मुद्दा स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. हे साहित्य ज्यावेळी जन्माला आले त्याबाबतचा निर्मिती कालाबद्दल आहे. पुष्पमित्राच्या प्रतिक्रांतीनंतरचे हे सर्व साहित्य जन्माला आले आहे. याबाबत सर्वच मैतक्य होणार नाही. याउलट हिंदू लोक, ते सनातनी असोत वा नसोत, विद्वान असोत वा अल्पशिक्षित असोत, असे अगदी ठामपणे समजतात की आपले पवित्र साहित्य हे फार पुरातन काळातील आहे. त्यांचा हा विश्वास अपरिवर्तनीय आहे, किंबहुना तो त्यांच्या श्रद्धेचाच एक भाग आहे. प्रत्येक हिंदूंची यावर असीम श्रद्धा असते. आपले पवित्र साहित्य फार पुरातन आणि प्राचीन आहे यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. 1. मनुस्मृती. मनुच्या काळाच्या संदर्भात जी मनुस्मृती ही सुमती भार्गव याने ख्रिस्तपूर्व 185 म्हणजे पुष्पमित्राच्या क्रांतीनंतर लिहिली असल्याचे संदर्भ दिले आहेत. या विषयावर मी अधिक काही सांगण्याची गरज नाही. 2. भगवद्गीता. भगवद्गीतेच्या निर्मितीच्या काळाबाबत भिन्न मते आहेत. 1. श्री त्रेलंग यांच्या मते भगवद्गीतेचा काळ हा ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकापेक्षा प्राचीन असावा. अर्थात त्याआधी किती काळ हे ते सांगू शकले नाही. 2. श्री टिळकांच्या मते गीतेचा रचना काळ इसवी पूर्व 5वे शतक आहे. 3. प्राध्यापक गारवे यांच्या मते आज आपणास जी गीता उपलब्ध आहे त्यापेक्षा मूळ गीता वेगळी होती. अलीकडच्या काळात भगवद्गीता आपल्यापर्यंत तिच्या मूळ स्वरूपात पोहोचली नाही याबाबत भारताबाहेरील बऱ्याच प्राच्यविद्या अभ्यासकांत एकमत आहे. प्राध्यापक गारवे यांच्या मताप्रमाणे भगवद्गीतेतील 146 श्लोक नवीन आहेत. हे श्लोक मूळ गीतेत नाही. गीतेच्या रचनेच्या काळाबाबत बोलताना प्राध्यापक गारवे म्हणतात, इसवी सनाच्या 2ऱ्या शतकाच्या पूर्वी भगवद्गीता लिहिली असल्याचे संभव नाही. 4. राजा बालादित्याच्या काळात भगवद्गीता लिहिली असावी असे प्राध्यापक कोसंबी आग्रहपूर्वक प्रतिपादतात. बालादित्य हा गुप्त घराण्यातील राजा होता. गुप्त घराण्याने आंध्र राजघराण्याची जागा घेतली. बालादित्य इसवी सन 467 मध्ये राज्यावर आला. भगवद्गीतेची रचना इतक्या उशिरा झाली असे कोसंबी यांनी प्रतिपादण्याची 2 कारणे आहेत. शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर भाष्य करीपर्यंत भगवद्गीतेची माहिती कुणालाही नव्हती. शंकराचार्याचा जन्म इसवी सन 788 मध्ये व मृत्यू इसवी सन 820 मध्ये झाला. भगवद्गीतेचा उल्लेख शांतरिक्षच्या तत्वसंग्रहात निश्चितपणे नव्हता. तत्वसंग्रह हा ग्रंथ शंकराचार्यांपूर्वी फक्त 50 वर्षे निर्माण झाला. दुसरे कारण असे की वसुबंधू हा विज्ञानवाद नावाच्या विचारधारेचा निर्माता होता. ब्रह्मसूत्र भाष्यात वसुबंधूच्या विज्ञानवादावर टीका आहे. गीतेमध्ये ब्रह्मसूत्र भाष्यांचा संदर्भ आहे. त्यामुळे गीता ब्रह्मसूत्र भाष्यांचा व वसुबंधूच्या नंतर लिहिली गेली असावी असा निष्कर्ष कोसंबी यांनी काढला आहे. वसुबंधू ही गुप्त घराण्यातील राजा बालादित्याचा गुरु होता. या कारणामुळे गीता बालादित्याच्या काळात वा नंतर लिहिली गेली असावी. 7. गीतेमध्ये एका ठिकाणी ब्रह्मसूत्राचा उल्लेख सापडतो. या ब्रह्मसूत्रात विज्ञानवादी संप्रदायाचा जनक वसुबंधू यांची टीका आपणास वाचाव्यास सापडते. वसुबंधू हा गुप्तवंशीय नरेश बालादित्य याचा गुरु होता. यावरून हे सिद्ध होते की गीतेची रचना बालादित्याच्या शासनकाळात इसवी सन 467च्या आसपास करण्यात आली. 8. काळाच्या प्रवाहात गीतेच्या अनेक आवृत्त्यांची निर्मिती केली गेली याबद्दल विद्वानात मतभेद नाही. आज ज्या स्वरूपात गीतेची रचना आहे ती व मूळ गीतेत बरेच भेद आहेत. याबद्दल सुद्धा विद्वानात एकमत आहे. वेगवेगळ्या संपादकांच्या हातून त्यांच्या क्षमतेनुसार गीतेच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांची रचना निरनिराळ्या काळात करण्यात आली. खरे पाहता गीता ही प्रतिभावंत लेखकाने लिहिलेला अशा प्रकारचा कुठलाही ग्रंथ नाही. केवळ काल्पनिक घटनाच यात ठिकठिकाणी दिसतात. यामध्ये
अवडंबरपूर्ण व अर्थहीन शब्दाचा वापर करून एकच विचार पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 9. गीतेमध्ये अनेकदा साहित्यिक अलंकरण दोषपूर्ण आढळते. अनेक छंद उपनिषदांपासून जसेच्या तसे उचलून गीतेमध्ये घोडदूस करून देण्यात आले आहे. कवीने व लेखकाने टाळावयाच्या अनेक बाबी गीतेमध्ये सापडतात. केवळ पांडित्य प्रदर्शन करण्यासाठी सत्य रज व तमस यांचे वर्णन करण्यात आले आहे. 10. निसंशय गीतेची रचना खऱ्या व सर्जनात्मक कवितेची कृती नसून ती मुद्दाम रचण्यात आलेली कृती आहे. 11. वेगवेगळ्या लेखकांच्या हातून वेगवेगळ्या काळात गीतेच्या नवीन आवृत्त्यांची रचना करण्यात आली. याबद्दल विद्वानांमध्ये एकमत आहे. वादाचा मुख्य मुद्दा हा आहे की मूळ गीतेमध्ये नवीन कोणता भाग जोडण्यात आला. राजाराम शास्त्री भागवत यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेत केवळ 60 श्लोक होते. 12. हाबोल्डस यांच्या विचारानुसार मूळ गीतेमध्ये केवळ 11 अध्याय होते. 12 ते 18 अध्यायापर्यंतची सामग्री नंतर जोडण्यात आली. 13. हॉपकिन्स यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेमध्ये प्रारंभिक 14 अध्याय हेच होते. 14. राजवाडे सुद्धा 10 व 11 अध्याय गीतेमध्ये जोडण्यात आल्याबद्दल सहमत आहेत. 15. प्राध्यापक गोरबे यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेमध्ये नसलेले 146 छंद नवीन आहेत. यावरून हा अर्थ निघतो की गीतेचा जवळपास 5वा भाग नवीन जोडलेला आहे. 16. गीतेच्या लेखकाबद्दल कुठेही उल्लेख सापडत नाही. गीतेचा उपदेश कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला आहे. या उपदेशाचे पुनर्कथन संजय याने कौरवांचा पिता धृतराष्ट्र यांच्या पुढे केलेला आहे. गीतेला आपण महाभारताचा एक भाग म्हणून स्वीकार करू शकतो, परंतु गीता महाभारताचा भाग नसून स्वतंत्र अशी रचना आहे. लेखकाचा उल्लेख मात्र गीतेमध्ये सापडत नाही. तरी पण आपण हे अनुमान काढू शकतो की व्यास यांनीच गीतेची रचना केली असावी. 3. रामायण. एक महाभारताप्रमाणेच रामायणाच्याही 3 वेगवेगळ्या आवृत्त्या निघाल्या असे दिसते. 2. महाभारतात रामायणाचे 2 संदर्भ सापडतात. एके ठिकाणी रामायणाचा उल्लेख आहे, परंतु रामायणाच्या लेखनाचा उल्लेख नाही. दुसऱ्या संदर्भात मात्र वाल्मिकीचे रामायण असा उल्लेख आहे. 3. परंतु आजचे रामायण हे वाल्मिकीचे रामायण नाही. C.V. वैद्य यांच्यामध्ये सध्याचे रामायण हे जरी संशोधक व सर्वांच्या आदरास पात्र असलेल्या कटक नावाच्या समीक्षकांनी मान्य केलेले व स्वीकारलेले असले तरी ते वाल्मिकीने लिहिलेले मूळ रामायण नाही, याबाबत अगदी सनातनी विचारवंतांनाही संशय नाही. 4. अगदी वरवर रामायणाचे काव्य वाचणाऱ्यालाही, मग ती बंगाली आवृत्ती असो की मुंबईची, त्यातील विसंगती, संदर्भहीनता, जुन्या व नव्या घटनांचे मिश्रण पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि वाल्मिकी रामायणाची पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यात आली असावी याची खात्री होते. 5. महाभारताप्रमाणेच रामायणाच्या 3 आवृत्त्यात बरीच भर टाकण्यात आली. 6. सुरुवातीला रामायण फक्त रावणाने सीतेचे हरण केल्यामुळे झालेल्या राम व रावणाच्या युद्धापुरतेच मर्यादित होते. 7. दुसऱ्या आवृत्तीत या कथेच्या उपदेशांची भर घालण्यात आली आहे. केवळ ऐतिहासिक कथेऐवजी त्यात तार्किक विचार ग्रंथित करण्यात आले व सामाजिक, नैतिक व धार्मिक कर्तव्याबाबत योग्य मार्ग कोणत्या ते शिकवण्याच्या उद्देशाने केलेला उपदेश त्यात घुडसून देण्यात आला. 8. तिसऱ्या आवृत्तीत त्यात दंतकथा, शिक्षा, तत्वज्ञान, कला व विज्ञान विषयक मजकुराची भर टाकण्यात आली. 9. रामायणाच्या काळाबाबत एक गोष्ट निश्चितपणे सिद्ध झालेली आहे, ती ही की रामाचा काळ हा पांडवांच्या काळापेक्षा खूप जुना आहे. परंतु महाभारताच्या पुनर्लेखनाबरोबरच रामायणाचेही पुनर्लेखन होत गेले. ही गोष्ट शक्य आहे की रामायणातील काही अंश महाभारताच्याही पूर्वी रचले गेले असावेत, परंतु रामायणाचा बराचसा भाग महाभारताचा बराचसा भाग लिहून झाल्यानंतरच रचला असावा हे निश्चित. 4. महाभारत. महाभारताची रचना कधी केली असावी याबद्दल निश्चित सांगणे अशक्य आहे. महाभारताच्या लेखनाच्या काळात फक्त अंदाज करता येण्यासारखा आहे. 1. महाभारताचा एकंदर 3 आवृत्त्या आहेत. 2. आणि प्रत्येक संपादनाच्या वेळी शीर्षक व विषयात बदल केलेला आहे. 3. महाभारताच्या मूळ स्वरूपात त्याला जय असे नाव आहे. हे मूळचे नाव 3ऱ्या आवृत्तीत सुरुवातीला आणि शेवटी आलेले आहे. 4. मुळातील जय या नावाच्या पहिल्या आवृत्तीचे लेखक व्यास हे होते. 5. दुसऱ्या आवृत्तीत त्याचे नाव भारत असे होते. 6. या दुसऱ्या आवृत्तीचे संवादक वैशंपायन होते.
पण वैशंपायनाने संपादित केलेली दुसरी आवृत्ती ही भारताची एकमेव दुसरी आवृत्ती नव्हती. व्यासांचे वैशंपायन व्यतिरिक्त इतर अनेक शिष्य होते. 7. सुमंतू, जैमिनी, पैल व शुक्र असे व्यासांचे आणखी 4 शिष्य होते. त्यापैकी प्रत्येकाने आपापली संपादित आवृत्ती तयार केली. 8. याप्रमाणे भारताच्या आणखी 4 आवृत्त्या तयार झाल्या. वैशंपायनाने या 4ही आवृत्त्यांची पुनर्रचना करून आपली आवृत्ती तयार केली. 9. तिसऱ्या आवृत्तीचा संपादक सौती हा होता. त्याने वैशंपायन यांच्या आवृत्तीची पुनर्रचना केली. सौतीच्या अंतिम आवृत्तीचे नाव महाभारत असे होते. अशा तऱ्हेने हा ग्रंथ आकाराने व मजकुराने बराच मोठा बनला. 10. जय हा व्यासांचा मूळ ग्रंथ छोटा होता. त्यात फक्त 8800 श्लोक होते. 11. वैशंपायनाच्या आवृत्ती श्लोकांची संख्या 44,000 झाली आणि सौतीने त्यात भर टाकून हा ग्रंथ 96,836 श्लोकांचा बनविला. 12. मजकुराच्या दृष्टीने व्यासाने लिहिलेल्या ग्रंथात फक्त कौरव व पांडवांच्या युद्धाची कथा होती. 13. वैशंपायनाच्या आवृत्तीत मूलतः 2 विषय होते. मूळ कथेत एक उपदेशाची भर घालण्यात आली. ते एक नीतिमूल्ययुक्त साहित्य बनले. 14. वैशंपायनाच्या आवृत्तीत काव्यविषयक 3 पट करण्यात आला. मूळ कथेच्या सोबत उपदेश अर्थात धार्मिक शिकवण सुद्धा जोडण्यात आली. 15. त्यात सामाजिक, नैतिक व धार्मिक आदर्शयुक्त आचारसंहिता शिकवण्यात आली. शेवटचा संपादक सौती याने हा ग्रंथ दंतकथांचा सर्वसंग्राहक ग्रंथ बनविला. 16. निरनिराळ्या दंतकथा, छोट्या मोठ्या ऐतिहासिक कथा स्वतंत्रपणे विखुरलेल्या होत्या. त्या सौतीने भारतात समाविष्ट केल्या. त्या नाहीशा होऊ नयेत वा एकत्रित वाचाव्यास मिळाव्यात यामागे सौतीचा उद्देश होता. 17. भारत हे ज्ञानाचे व व्यासंगाचे भांडार बनावे ही सौतीची दुसरी महत्वाकांक्षा होती. म्हणून त्याने भारतात राजकारण, भूगोल, धनुर्विद्या आदी ज्ञानांच्या सर्व शाखांचा अंतर्भाव केला. 18. पुनरुक्तीची सौती याला सवय असल्याने भारताचे महाभारत बनले यात संशय नाही. या ग्रंथांच्या अनेक आवृत्तीचा काळ ठरविणे अतिशय कठीण आहे. याचा सर्व कष विचार करून प्राध्यापक हॉपकिन्स म्हणतात, महाभारताचा सर्वसाधारणपणे काळ इसवी सन 200 ते 400 दरम्यान असावा. परंतु नंतर या ग्रंथात जो वादा मजकूर पुढील आवृत्त्यात समाविष्ट करण्यात आला त्याचा या कालनिश्चित विचार करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे या ग्रंथाचे पुनर्लेखन करताना त्यानंतरच्या नक्कल करणाऱ्यांनी जे शाब्दिक फेरबदल केले असतील तेही यात गृहीत धरलेले नाहीत. 19. परंतु या ग्रंथाचा काळ यापेक्षा नंतरचा असावा असे निश्चितपणे वाटावे अशा काही घटना आहेत. 20. महाभारतात हुणांचा उल्लेख आहे. स्कंदगुप्ताने हुणांशी लढून त्यांचा पराभव इसवी सन 455 सुमारास केला. परंतु तरीही हुणांचं आक्रमण इसवी सन 528 पर्यंत चालू होते. या काळात व त्यानंतर महाभारत लिहिले असावे हे उघड आहे. 21. आणखी काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे महाभारताचा काळ त्यानंही नंतरचा असावा असे दिसून येते. महाभारतात म्लेच्छ वा मुस्लिम असाही उल्लेख आहे. महाभारतातील वनपर्वात 190व्या अध्यायात 29व्या श्लोकात लेखक म्हणतो, सर्व जग इस्लामी बनेल. यज्ञ, क्रियाकर्म, धार्मिक कृत्ये सर्व बंद होतील. मुस्लिमांचा हा प्रत्यक्ष उल्लेख आहे. श्लोकात जरी भविष्यात काय घडेल हे सांगितले असले तरी ते एक पुराण असल्याने त्यात घडून गेलेल्या गोष्टीचा असल्या पाहिजे हे उघड आहे. वरील श्लोकावरून महाभारत हे मुस्लिम आक्रमणानंतर लिहिले असले पाहिजे असा अभिप्राय काही जण व्यक्त करतात. 22. इतरही काही पुरावे या समजुतीला पाठिंबा देणारे आहेत. याच अध्यायानाच्या 59व्या श्लोकात असे म्हटले आहे की, वृषलांकडून छळ झाल्यामुळे भीतीग्रस्त झाल्याने आणि संरक्षण करणारे कोणीच नसल्याने ब्राह्मण सर्व पृथ्वीवर दुःखाने आणि वेदनेने विव्हळत व शोक करीत फिरतात. या श्लोकात वृषल म्हणून ज्यांचा उल्लेख आहे ते बौद्ध धर्मीय असूच शकत नाही. ब्राह्मणांवर अन्याय झाल्याचा कोणताही पुरावा नाही. या उलट असा पुरावा उपलब्ध आहे की बौद्धांच्या सत्तेच्या काळात ब्राह्मणांना उदारतेने वागविले जात होते. वृषल या शब्दाचा अर्थ असंस्कृत असा आहे. त्यामुळे वृषल हा उल्लेख बहुधा मुस्लिम आक्रमकांसाठी केला असावा. 23. वनपर्वातील याच अध्यायात 65, 66, 67 या श्लोकात असे म्हटले आहे की, समाज विस्कळीत बनेल. लोक एडुंकांची पूजा करतील.
ते देवावर बहिष्कार घालतील. शूद्र जीवांची सेवा करणार नाहीत. सर्व जग एक एडुंगमय होईल. युग समाप्त होईल. 24. यातील एडुक हा शब्द अर्थ काय? काही जणांच्या मते एडुक म्हणजे बौद्ध धर्मीय चैत्य होते, परंतु कोसंबी यांच्या मते हे चुकीचे आहे. बौद्ध साहित्यात वा वैदिक साहित्यात कोठेही एडुक ह्या शब्दाचा उपयोग चैत्य या अर्थाने केला नाही. या उलट महेश भट यांनी अमरकोशाच्या लिहिलेल्या टीकेत एडुक या शब्दाचा अर्थ ज्या भिंतीला लाकडाचा उपयोग करून आधार दिलेला आहे अशी भिंत असा आहे. हा अर्थ लक्षात घेता एडुक म्हणजे मुस्लिमांचा ईदगाह असावा असे मत कोसंबी यांनी मांडलेले आहे. ईदगाहासमोर मुसलमान प्रार्थना करतात. हा अर्थ जर बरोबर असेल तर महाभारताचा काही भाग मोहम्मद घोरी याच आक्रमणानंतर लिहिलेला असावा असे सिद्ध होते. मुस्लिमांचे पहिले आक्रमण इन्वे कासिम यांच्या सैन्याने इसवी सन 712 मध्ये केले. त्याने उत्तर भारतातील काही खेडी जिंकली, पण त्याने फारसा विनाश केला नाही. त्याच्यानंतर मोहम्मद गझनीने भारतावर स्वारी केली. गझनीच्या महमदाने देवळे व विहार नष्ट केले व दोन्ही धर्मांच्या पुरोहितांची कत्तल केली, परंतु त्याने ईदगाह व मशिदी बांधल्या नाही. ते काम मोहम्मद घोरी यांनी केले. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की इसवी सन 1200 पर्यंत महाभारताचे लिखाण पूर्ण झाले नव्हते. वेदांत सूत्रे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वेद वाङ्मयात वेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे यांचा समावेश होतो. त्यांच्या विषयानुसार या साहित्याचे 2 प्रकार पडतात. 1. ज्या साहित्यात धार्मिक कार्ये, समारंभ, तांत्रिक विधी या सर्वांना कर्मकांड असे म्हणतात असे साहित्य. 2. ईश्वर विषयक माहिती देणारे साहित्य, त्यास ज्ञानकांड असे म्हटले आहे. वेद व ब्राह्मणे हे पहिल्या वर्गातील साहित्य आहे, तर आरण्यके व उपनिषदे हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. वैदिक साहित्य हे प्रचंड प्रमाणात वाढले आणि ते जंगली गवताप्रमाणे अस्ताव्यस्त स्वरूपात वाढले हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. या गोंधळातून काही पद्धती, काही सुसंगती निर्माण करणे आवश्यक होते. वेदांतात सुसंगता निर्माण करण्याच्या गरजेतून मीमांसेचा जन्म झाला. वैदिक साहित्याच्या पवित्र ग्रंथातील सुसंबंध अर्थ शोधून काढण्याचा प्रयत्न झाला. वेदातील साहित्यात पद्धतशीरपणा आणि सुसूत्रता आणावयाची होती. त्यांनी स्वतःला 2 विचार शाखात विभागले. एका शाखेने कर्मकांडचे तर दुसरीने ज्ञानकांडचे सूत्रधीकरण केले. त्यामुळे वैदिक साहित्याच्या 2 शाखा बनल्या. एक पूर्वमीमांसा व दुसरी उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसेमध्ये वैदिक साहित्यातील पहिला भाग वेद व ब्राह्मणी यांचा समावेश आहे. त्यामुळेच त्याला पूर्व आधीची मीमांसा असे नाव पडले. उत्तर मीमांसेत वैदिक वाङ्मयाचा नंतरचा भाग आरण्यके व उपनिषदे यांचा समावेश आहे आणि म्हणूनच त्याला उत्तर नंतरची मीमांसा असे म्हणतात. मीमांसा शास्त्राच्या 2 शाखांशी संबंधित साहित्य विपुल आहे. यापैकी 2 सूत्रांचे संग्रह मीमांसा शास्त्रात प्रमुख समजले जातात. यापैकी एका सूत्र संग्रहाचा लेखक जैमिनी व दुसऱ्याचा बादरायण ज्ञानकांडाबाबत चर्चा करतो. जैमिनी व बादरायणाच्या पूर्वीही इतर लेखकांनी या विषयावर लेखन केले होते, यात संशय नाही. परंतु जैमिनी व बादरायण यांची सूत्रे म्हणजे मीमांसा शास्त्राच्या 2 शाखांवरील अधिकृत लेखन समजले जाते. दोघांचीही सूत्रे मीमांसेबाबत असली तरी जैमिनीच्या सूत्रांना मीमांसा सूत्रे असे म्हणतात, तर बादरायणाच्या सूत्रांना वेदांत सूत्रे असे म्हणतात. वेदांत या शब्दाचा अर्थ वेदांचा अंत म्हणजे शेवट असा होतो किंवा वेदांच्या शेवटच्या प्रकरणात सांगितलेला सिद्धांत असा होतो. त्यात उपनिषदांचा समावेश होतो. उपनिषदे ही वेदांची अंतिम उद्दिष्टे आहेत. बादरायणाची सूत्रे वेदांच्या या भागांचे सुसूत्रीकरण पद्धतशीरपणे करतात, म्हणून त्यांना वेदांत सूत्रे म्हणतात. वेदांच्या अखेरच्या भागात संजयला वृत्तांत देण्याचा आदेश दिला. वेदांत सूत्रात हा उगम आहे. हा बादरायण कोण होता? त्याने ही सूत्रे कशासाठी रचली? त्याने ती कधी रचली? नावाशिवाय बादरायणाची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ते लेखकाचे नाव खरे आहे की नाही हेही निश्चित नाही. या सूत्राच्या लेखकाबाबत प्रमुख भाष्यकारांतही एकमत नाही. काही जण लेखक बादरायण असे म्हणतात, तर काही जण असे म्हणतात की व्यास आणि बादरायण ही एकाच व्यक्तीची नावे आहेत. अशा प्रकारे या सूत्रांच्या लेखकाबाबत आश्चर्यकारक परस्पर विरोधी मते आढळून येतात. बादरायणाने ही सूत्रे कशासाठी लिहिली?
ब्राह्मणांनी वैदिक साहित्यातील कर्मकांडांचे सुसूत्रीकरण करावे यासाठी ती लिहिली असावीत हे आपण समजू शकतो. ब्राह्मणांना कर्मकांडांचे महत्त्व फार वाटे. वैदिक साहित्यातील कर्मकांडांच्या सुसूत्रीकरणावर त्यांची उपजीविका व जीवन अवलंबून होते. परंतु ब्राह्मणांना वैदिक वाङ्मयातील ज्ञानकांडात काहीही रस नव्हता. मग त्यांची शास्त्रशुद्ध मांडणी कशासाठी केली? हा प्रश्न आतापर्यंत कोणी उपस्थित केला नाही. परंतु हा प्रश्न महत्वाचा आहे व त्याचे उत्तरही महत्वाचेच असले पाहिजे. हा प्रश्न का महत्वाचा आहे व त्याचे उत्तर काय आहे याची चर्चा मी नंतर करेन. वेदांत सूत्राबाबत आणखी 2 प्रश्न आहेत. ही सूत्रे आहेत की शुद्ध तत्वज्ञानाच्या स्वरूपाची आहेत, की प्रस्थापित ब्रह्मज्ञान विषयक सिद्धांताची शुद्ध तत्वज्ञानाशी सांगड घालण्याचा हा प्रयत्न आहे व या प्रकारे त्यांना निरुपद्रवी बनविण्याचा प्रयत्न होता. दुसरा प्रश्न वेदांत सूत्रावरील भाष्यासंबंधी आहे. वेदांत सूत्रावर 5 भाष्ये 5 ख्यातनाम आचार्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या कीर्तीमुळे त्यांना आचार्य ही पदवी मिळालेली होती. ही 5 भाष्ये यांची 1. शंकराचार्य इसवी सन 788 ते 820, 2. रामानुचार्य इसवी सन 1017 ते इसवी सन 1137, 3. निंबार्कराचार्य मृत्यू इसवी सन 1163, 4. माधवाचार्य इसवी सन 1197 ते अंदाजे 1276 आणि 5. वल्लभाचार्य इसवी सन 1417. वेदांत सूत्रावरील ही भाष्ये प्रत्यक्ष वेदांत सूत्रापेक्षा अधिक महत्वाची मानण्यात येऊ लागली. यांचे वैशिष्ट्य हे आहे की या 5 आचार्यांनी एकाच वेदांत सूत्राच्या संकल्पनाच्या आधारावर 5 वेगवेगळ्या विचार पद्धती शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शंकराचार्यांच्या मते वेदांत सूत्रे एकेश्वरीय व अद्वैत तत्वज्ञान शिकवतात, तर रामानुजाचार्य यांच्या मते विशिष्ट अद्वैतवाद, निंबार्करांच्या मते एकात्मिक द्वैतवाद, माधवांच्या मते द्वैतवाद, तर वल्लभाचार्यांच्या मते शुद्ध अद्वैत. या संज्ञानांच्या अर्थाविषयीची चर्चा मी आता करणार नाही. एका सूत्राच्या संकलनाचे 5 वेगवेगळे अर्थ लावून त्यावर 5 वेगवेगळ्या विचारांच्या पद्धती का निर्माण करण्यात आल्या? हा फक्त व्याकरणाशी संबंधित प्रकार आहे की या 5 वेगवेगळ्या विचारांच्या पद्धती निर्माण करण्यामागे काही कारणे आहेत? या अनेकविध भाष्यातून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. वेदांत सूत्रावर 5 वेगवेगळी भाष्ये असली त्यातून ईश्वर व व्यक्तिनिहाय आत्मा यांचा विचार करण्याच्या 5 वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या असल्या तरी खऱ्या अर्थाने त्या 2च पद्धती आहेत. शंकराचार्याचा दृष्टिकोन व इतर 4 जणांचा दृष्टिकोन. कारण बाकीच्या 4 जणात मतभिन्नता असली तरी त्या 4ही जणांच्या 2 मुद्द्यांवर शंकराचार्यांशी असणारा विरोध सारखाच आहे. 1. ईश्वर व आत्मा एकच असल्याचा मुद्दा. 2. जग हे भ्रम आहे हा सिद्धांत. यातून तिसराच एक प्रश्न निर्माण होतो. बादरायणाच्या वेदांत सूत्रातून शंकराचार्यांनी इतका वेगळा सिद्धांत का काढला? सूत्रांच्या चिकित्सक अभ्यासातून हा सिद्धांत काढण्यात आला काय? की काही उद्देश आधी ठरवून त्यासाठी सोयीचा असा सिद्धांत शंकराचार्यांनी काढला आहे? या ठिकाणी मी फक्त प्रश्न उपस्थित केले आहेत. येथे त्यांच्यावर मी चर्चा करणार नाही. येथे मला फक्त या भाषांच्या काळासंबंधी चर्चा करायची आहे. या भाषांचा बुद्धपूर्व काळ आहे की बुद्धोत्तर हा यावेळी आपल्यापुढे प्रश्न आहे. वेदांत सूत्रांचा काळ ठरविण्याच्या मार्गात भगवद्गीतेप्रमाणेच अडचण ही आहे की या सूत्रात अनेक बदल झाले आहेत. काही जणांच्या मते वेदांत सूत्रांच्या 3 आवृत्त्या झाल्या असाव्यात. त्यामुळे त्यांच्या काळाबाबत निश्चित काही सांगणे शक्य नाही. याबाबत व्यक्त केलेली मते केवळ अंदाजाने व्यक्त केलेली आहेत. वेदांत सूत्रे ही बुद्धाच्या काळानंतर लिहिलेली आहेत यात संशय नाही. कारण सूत्रात बौद्ध धम्माचा उल्लेख आहे. ती मनूच्या नंतर लिहिलेली नसावीत, कारण मनूने आपल्या स्मृतीत त्याचा उल्लेख केलेला आहे. प्राध्यापक कीथ यांच्या मते वेदांत सूत्रे इसवी सन 200च्या सुमारास लिहिलेली असावीत, तर प्राध्यापक जाकोबी यांच्यानुसार सूत्रांची रचना इसवी सन 200 ते इसवी सन 450च्या दरम्यान केलेली असावी. 6. पुराण. 1. या वेळेला उपलब्ध पुराणांची संख्या 18 आहे. 2. सुरुवातीला केवळ एकच पुराण ब्रह्मांड पुराण अस्तित्वात होता. 3. या 18 पुराणांच्या निर्मितीमागे व्यासांचा संबंध आहे. 4. या व्यासानेच ब्रह्मांड पुराणातील विषय वेगवेगळे करून प्रत्येक विषयावर स्वतंत्र अशा पुराणांची निर्मिती केली.
5. अशा प्रकारे 18 पुराणांच्या निर्मितीच्या प्रक्रियेला पुराणांच्या विकासाची द्वितीय अवस्था मानण्यात येते. 6. प्रत्येक पुराणांच्या सुरुवातीचा भाग व्यासाद्वारा रचित व प्रकाशित केला गेला त्याला आदिपुराण म्हणतात. 7. पुराणांचे मूळ विषय हे व्यासांद्वारा निर्मित आहेत. 8. या 18 पुराणांच्या निर्मितीनंतर व्यासांनी ते आपला शिष्य रोमहर्षण याला ऐकवले. 9. रोमहर्षण द्वारा पुराणांची तृतीय आवृत्ती निर्माण केली गेली. 10. रोमहर्षण यांना 6 शिष्य होते. या 6 पैकी 3 शिष्य काश्यप, सावर्णी व वैशंपायन यांनी आपले स्वतःचे वेगवेगळे पुराणांचे संस्करण तयार केले. 11. यांनाच पुराणांची चतुर्थ आवृत्ती म्हणण्यात येते. 12. वरील 3ही संस्करण तिघांच्या नावाने ओळखले जातात. 13. भविष्य पुराणातील पुराव्यानुसार पुराणात संशोधन राजा विक्रमादित्याच्या काळात करण्यात आले. 14. सुरुवातीला पुराणात केवळ 5 विषय होते. 1. सर्ग, 2. प्रतिसवर्ग, 3. वंश, 4. मन्वंतर, 5. वंशचरित. 1. सर्ग याचा अर्थ आहे ब्रह्मांडाची रचना. 2. प्रतिसर्ग याचा अर्थ आहे ब्रह्मांडाचे विलनीकरण. 3. वंश याचा अर्थ आहे जीवनाचा क्रम अर्थात वंशावली. 4. मन्वंतर याचा अर्थ वेगवेगळ्या 14 मनूपासून सृष्टीचा विकास झाला त्यांना मन्वंतर म्हटले. 5. वंशचरित याचा अर्थ राजा महाराजांच्या अनेक पिढ्यांचा वंशावळीचे वर्णन. 15. वरील 5 विषयात व्यतिरिक्त खालील विषयांचा पुराणात समावेश करण्यात आला आहे. अ. स्मृती धर्म. 1. वर्णाश्रम धर्म, आचार, अहमिका, भाषाभ्यास, विवाह, अशौच, श्राद्ध, द्रव्यदृष्टी, पताका, प्रायश्चित्त, नरक, कर्मविपाक व युगधर्म. ब. व्रतधर्म, व्रत ठेवणे, पर्व पाळणे. क. क्षेत्रधर्म, तीर्थयात्रा, दानधर्म, दान पुण्य करणे. 16. प्रत्येक पुराण एखाद्या विशिष्ट देवतेशी संबंधित आहे. त्याच देवतांचा आराधना पद्धतीचे वर्णन त्यात सांगितलेले असते जेणेकरून ती देवता प्रसन्न होईल. 18 पैकी 5 पुराण विष्णू पूजेसंबंधी जोडलेले आहेत. ते असे: विष्णू, भागवत, नारद, वामन, गरुड. 8 पुराण शिवपूजेसंबंधी आहेत. ते असे: शिव, ब्रह्म, लिंग, वराह, स्कंद, मत्स्य, कुर्म, ब्रह्मांड. 1 पुराण पद्म पुराण ब्राह्मण पूजेवर आधारित आहे. 1 पुराणा सूर्यपूजेवर. शेवटचे पुराण गणेश पूजेवर आधारित आहे. 17. देवांनी वेगवेगळे घेतलेले अवतार व त्यांचे वेगवेगळे स्वरूप कोणते आहे हाच पुराणातील मुख्य विषय आहे. पुराणांच्या म्हणण्यानुसार ईश्वर एक आहे परंतु त्याचे स्वरूप वेगवेगळे आहे. अर्थात तो 2 नावांनी ओळखला जातो. ईश्वर जेव्हा मनुष्याच्या रूपात जन्म घेतो तेव्हा तो चमत्कार अवश्य दाखवितो. 18. अवताराबद्दल विस्तृत वर्णन विष्णू पुराणात वर्णन करून सांगितलेले आहे कारण विष्णूनेच वेळोवेळी मानवी व पशु स्वरूपात धारण करून काही ना काही चमत्कार अवश्य दाखविला आहे. 19. विष्णूने मानव व पशु ज्यात वेळोवेळी घेतलेल्या अवतारांची विस्तारपूर्वक चर्चा या पुराणात करण्यात आली आहे. 20. नवनवीन विषय वेळोवेळी पुराणात समाविष्ट करण्यात आल्यामुळे पुराणांचे मूळ स्वरूप पूर्णतः बदलून गेले आहे. 21. सुरुवातीला पुराणांवर ब्राह्मणेतरांचा एकाधिकार होता. या पुराणांची रचना अथवा पठणांशी ब्राह्मणांचा लेश मात्रही संबंध नव्हता. 22. परंतु एक वेळ अशी आली की ब्राह्मणोत्तरांच्या हातातून ब्राह्मणांनी हा पुराण वाचण्याचा व्यवसाय हिसकावून घेतला. अशा प्रकारे पुराणांचे रचनाकार बदलण्यात आले. आता ब्राह्मणेतरांच्या ऐवजी ब्राह्मण या पुराणांचे रचनाकर्ते बनले. 23. ब्राह्मणांच्या हाती पुराणे पडताच ब्राह्मणांनी यात नवनवीन विषय घुसडून पुराणांची नवीन आवृत्ती तयार केली. या ब्राह्मणांद्वारे पुराणात आमूलाग्र बदल करण्यात आला व संपूर्ण मूळ विषय बदलून या संशोधन करून नवीन विषय घालण्यात आले. जुने विषय बदलून नवीन विषय जोडले गेले व नाव मात्र जुनेच देण्यात आले. अशा प्रकारे क्रमवार बदल पुराणात करण्यात आले. 24. पुराणांचा निर्मिती काळ ठरवणे ही बाब मात्र कठीण आहे. जे जे ब्राह्मण साहित्य ब्राह्मणांनी लिहिले त्यात त्यांचा निर्माण काल न लिहिण्यात ब्राह्मण जाणीवपूर्वक सावध होते. पुराण सुद्धा याला अपवाद नाही. 25. पुराणांच्या काळ निर्धारणासंबंधी मान्यताप्राप्त संकल्पनांचा साक्ष म्हणून आपणास आधार घ्यावयाचे आहे. 26. इतर ब्राह्मणावादी साहित्य लिखाणांच्या निर्मिती काळावर बरेच संशोधन झालेले आहे.
परंतु पुराणांवर मात्र संशोधन झालेले नाही. या बाबतीत विद्वानांनी वैदिक साहित्यांवर जेवढे लक्ष दिले आहे तेवढे मात्र या पुराणांवर दिले नाही. 27 माझ्या माहितीनुसार श्री हाजरा यांनी पुराणांच्या काळनिर्मितीवर कार्य केले आहे. त्यांनी दर्शविलेला कार्यकाळ खालीलप्रमाणे आहे. पुराण स्थापना काळ मार्कंडेय पुराण सन 200 ते 600च्या काळात, वायू पुराण सन 200 ते 500च्या काळात, ब्रह्मांड पुराण सन 200 ते 600च्या काळात, विष्णू पुराण सन 100 ते 350च्या काळात, मत्स्य पुराण सन 325 ते 1100च्या काळात, भागवत पुराण सन 500 ते 600च्या काळात, कुर्म पुराण सन 550 ते 1000च्या काळात, वामन पुराण सन 700 ते 1000च्या काळात, लिंग पुराण सन 700 ते 1000च्या काळात, वराह पुराण सन 800 ते 1500च्या काळात, पद्म पुराण सन 600 ते 950च्या काळात, बृहदारदीय पुराण सन 875 ते 1000च्या काळात, अग्निपुराण सन 800 ते 900च्या काळात, गरुड पुराण सन 850 ते 1000च्या काळात, ब्रह्मपुराण सन 900 ते 1000च्या काळात, स्कंद पुराण सन 750च्या नंतर, ब्रह्म वैवर्त पुराण सन 700च्या नंतर, भविष्य पुराण सन 500च्या नंतर. वरील सर्वेक्षणावरून आपल्या लक्षात येईल की पुराण साहित्याची रचना बुद्धानंतरच्या काळात झालेली आहे. या सर्वेक्षणावरून एक महत्वपूर्ण सत्य पुढे येते की या सर्व साहित्यांची रचना पुष्पमित्राच्या नेतृत्वात झालेल्या प्रतिक्रांतीच्या नंतर झालेली आहे. वरील सर्वेक्षणावरून आणखी एक बाब पुढे येते, ती म्हणजे व्यासांनीच महाभारत लिहिले, व्यासांनीच गीता लिहिली आणि व्यासांनीच पुराणाचे लिखाण पण केले. गीतेत 18 अध्याय, महाभारताचे 18 अध्याय व पुराणांची संख्या देखील 18च आहे. तर काय ही संख्या केवळ संयोग मात्र आहे किंवा ही एक सुनियोजित अर्थात योजनाबद्धरित्या बनवलेली किंवा पद्धतशीरपणे षडयंत्र रचून बनवलेली योजना आहे? याचे उत्तर मिळण्यास आपण प्रतीक्षा करावी लागेल.